श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज इथे आपल्याला पावभाजी बनवायची आहे। अशा पद्धतीने पावभाजीची भाजी बनवली आहे मी। खूप सुंदर आहे आणि पटकन झटपट होते, जास्त वेळ लागत नाही। हे बघा, अशा पद्धतीने खूप छान घरगुती पावभाजी, बाहेर तुम्हाला जायची गरज पडणार नाही। ही पावभाजी केलं तर खूप वेळ करून खाल अशी ही पावभाजी बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। पावभाजी बनवण्याकरिता इथं मी अर्धा किलो बटाटे साल काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। 1 वाटी ताजा मटर घेतलेला आहे आणि इथं 2 वाट्या फुलगोबी घेतलेली आहे अशी कट करून। 1 पावच्या वर आहे थोडी फुलगोबी। आता हे सगळं आपल्याला कुकर मध्ये उकडून घ्यायचं आहे। कुकर गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेऊया। तेल थोडंसं गरम झाले की आपल्याला थोडीशी जिरे मोहरी टाकायचे। जिरे मोहरी छान फुलली ना की गॅस कमी करून घ्यायचा आणि हे 2 ते 3 टमाटे मी कट करून घेतलेले आहेत। 3 टमाटे आहेत मीडियम साईजचे, ते कट करून घेतले, ते टाकून घेऊया। थोडंसं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। टमाट्यासोबत आपल्याला इथं 1 चमचा लाल तिखट टाकायचं, नंतर पण आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे। हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, पावभाजी मसाला टाकूया 1 चमचा। थोडं मिक्स करून घेऊया। थोडेसे मसाले भाजला, तिखट भाजून आपलं लाल तिखट, ते आपल्याला कट केलेले बटाटे टाकून घ्यायचे सोबत। आता गोबी पण टाकून घेऊया त्याच्यासोबतच आणि 1 गाजर टाकायचं आपल्याला कट करून। खूप छान चव पण येते आणि कलर छान येतो। 1 वाटी मटर टाकायचे, इथे मटर पण टाकून घेऊया। आता 1 गाजर कट केलेला ते पण टाकूया आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आधी, मग आपल्याला पाणी टाकायचं याच्यामध्ये। थोडासा मोठा कुकर घेतला तरी चालतं, शिजल्यानंतर भाज्या खूप कमी होतात। आता हे भाज्या मी तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचंय, म्हणजे 1 तांब्या पाणी। आता त्याला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। 4 शिट्ट्या करून घेऊया। मीडियम टू लो गॅसवर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचं। आपल्या इकडे आलू आणि गोबी उकडेपर्यंत तिकडं कांदा वगैरे आपण चिरून घ्यायचा आहे। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि छोट्या छोट्या 5 शिमला मिरची आहेत, याला बारीक कट करून घ्यायचे आणि कांदे पण बारीक कट करून घ्यायचे। शिमला मिरची आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद करून घेतलेला आहे, मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर थंड करून घेऊया आणि पावभाजीच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया। कुकर हा थंड होईपर्यंत आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करून घेऊया, म्हणजे आपला कांदा वगैरे भाजल्या जाईल। कुकर थंड होईपर्यंत वेळ वाया जाणार नाही। गॅसवर इथे एक मोठी कढई ठेवलेली आहे, म्हणजे छान असं आपल्याला पावभाजीची भाजी हलवता येईल। कढई छान गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकूया आणि बटर टाकायचं आपल्याला। अर्ध बटर आणि अर्ध तेल। थोडंसं तेल गरम झालं की बटर टाकून घेऊया। इथे 3 स्लाइस आहेत बटरचे, ते टाकून घ्यायचे। थोडं गरम होऊ देऊया तेल। तेल गरम झालेलं आहे, बटर टाकून घेऊया। बटर छान पिघळवला की आपल्याला त्याच्यामध्ये हा कांदे कट करून घेतलेले ते टाकून घ्यायचे। आता कांदे टाकून घेऊया। कांदा थोडासा परतला की आपल्याला शिमला मिरची टाकायची, कढीपत्ता टाकूया। थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला ना की हे शिमला मिरची कट केलेली ते टाकून घ्यायचे। आणखी थोडेसे मटर टाकणार आहे मी, ते टाकून घ्यायचे। पूर्ण छान असं भाजून घ्यायचे आपल्याला। गॅस थोडा कमी करून आपण कुकरकडे बघून घेऊया थंड झाले का। गॅस थोडा कमी करायचा, म्हणजे छान भाजलं जातं। चेक करून घ्यायचं, हवा पूर्ण जाऊ द्यायची, मगच आपल्याला कुकर खोलून घ्यायचं, नाहीतर अंगावर उडेल। पूर्ण हवा गेली, कुकरचं झाकण खोलूया।
किती सुंदर कलर आलेला बघा भाज्याला। आता हे भाज्या जेवढं मॅश होईल ना तेवढं या पळीच्या साहाय्यानं आपल्याला असं मॅश करून घ्यायचंय, म्हणजे बारीक करून घ्यायचंय, पूर्ण बारीक करून घ्यायचंय। असं पूर्ण असं मी बारीक करून घेतलेलं आहे बघा, किती मस्त झालेलं आहे पळीच्या साहाय्यानं, जसं पूर्णासारखं वाटते असं एवढं बारीक केलेलं आहे मी। नंतर कोमट पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। आता आपण कांदा भाजला का पाहून घेऊया। कांदा इथे छान भाजत आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार लाल तिखट टाकूया, आधी पण आपण वापरलेलं आहे, बघूनच टाका तुम्ही। चवीप्रमाणे मीठ टाकायचे, थोडीशी हळद पावडर टाकूया आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला, मी तर 10चं पाकिट आहे पूर्ण टाकत आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। छान तेलामध्ये मसाले मी भाजून घेतलेले आहेत बघा, किती छान असं कलर आलेला आहे मसाल्याला। आता हे मसाले छान भाजले ना, याच्यामध्ये आपल्याला ती भाजी तयार केलेली टाकून घ्यायची पावभाजीची, मग आपल्याला नंतर पाणी लागेल तेवढं ऍड करायचं। खूप सोपी पद्धत आहे ही पावभाजीची, तुम्ही एकदा नक्की करून पहा। त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया। याच कुकरमध्ये पाणी कोमट करायला ठेवायचं आणि मग टाकायचं। थोडं मिक्स करून घेऊया, मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया भाजी। भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी ऍड करायचं मध्ये। इथे मी 2 ग्लास पाणी कोमट करायला ठेवलं होतं, ते टाकून घ्यायचंय। तुम्हाला पातळ वाटत असेल ना तर ही भाजी थंड झाली की खूप घट्ट होते, त्याच्यामुळे थोडीशी पातळ ठेवायची, जास्त नाही। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मोठ्या लिंबाची एक अर्धी फोड आपल्याला या भाजीमध्ये टाकायचंय, चव खूप छान लागते। तुम्ही नंतर पण वरून खाऊ शकता, पण याच्यामध्ये टाकलात ना खूप छान लागते। आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची आपल्याला, कसुरी मेथीने पावभाजीला खूप छान चव येते। आता थोडीशी कसुरी मेथी टाकूया आणि 1 ते 2 मिनिटं हिला छान शिजवून घेऊया। 1 चमचा कसुरी मेथी ही हाताने असं चोळून टाकायची। झाकण ठेवलेलं आहे मी याच्यावरती, गॅस मिडियम ठेवून 1 मिनिटभर आपण ही भाजी शिजून घेतली ना तरी चालतं। 1 ते 2 मिनिटं झालेलं आहे, झाकण उघडून पाहूया। सुंदर अशी ही पावभाजी तयार झालेली आहे। ही आपली पावभाजी तयार आहे। 1 ते 2 मिनिटं मी छान असं शिजवून घेतलेलं आहे। 2 ते 2.5 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। ही आपली भाजी तयार आहे। वरतून आता थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकून खायला द्यायची पावसोबत, खूप सुंदर लागते हे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।